मित्रांनो, मी डॉक्टर अक्षय घोरपडे माझ्या अक्षयचा या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुस्तकांच्या जगात ही जी मालिका आपण माझ्या युट्यूबवर आपण सुरू केलेली आहे, या मालिकेला प्रचंड आपण प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि या प्रतिसादामुळेच आमचे मित्र नामदेव कोळी यांनी एक पुस्तक पाठवलेलं आहे. तर आपण बघूया की त्यांनी कोणतं पुस्तक पाठवलेलं आहे. तर अनबॉक्सिंग आपण करूया, म्हणजे आपल्यालाही कळेल की यामध्ये काय आहे. एक मिनिट मित्रांनो, नामदेव कोळी हे आमचे मित्र आहेत आणि त्यांनी साधारणपणे काळोखाच्या कविता हा काव्यसंग्रह पाठवलेला आहे. त्यांचा स्वतःचा वर्णमुद्रा प्रकाशनाने हा काव्यसंग्रह प्रकाशित केलेला असून हा संग्रह अतिशय महत्वाचा असा हा संग्रह आहे. नामदेव कोळी हे आताच्या काळातील अतिशय महत्वाचे कवी आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रथम वर्षासाठी त्यांची तो शेतमजुराचा पोरगा आहे ही कविता अभ्यासक्रमाला आहे. आणि साधारणपणे वर्णमुद्रा प्रकाशन बुलढाणा यांनी हा संग्रह प्रकाशित केलेला असून याचं मूल्य 250 रुपये आहे. तर साधारणपणे यामध्ये एकंदरीत कविता जर आपण बघितल्या यातील तर साधारणपणे 72 पृष्ठांचा हा संग्रह असून काळोखाच्या कविता गर्भार काळोखातील प्रकाश वेणा डॉक्टर भरतसिंग पाटील यांनी या काव्यसंग्रहाचं रसग्रहण केलेलं आहे. ते काव्यसंग्रहाच्या शेवटी छापलेलं आहे. तर ब्लर्बवर दागो काळे यांनी आपले निरीक्षण नोंदवलेले आहे. ब्लर्बवर ते असं म्हणतात की खरं म्हणजे काळोखाचे संदर्भ घेऊन सहज सोप्या अवतरणातून सर्वसामान्य माणसांचे प्रतिनिधित्व करणारी ही कविता आहे. आणि अगदी खरोखर तसंच आहे. नामदेव कोळी हे अतिशय सजग असे कवी आहेत. काळोखाच्या कवितामध्ये पहिल्याच कवितेत ते म्हणतात की साधूचे कुळ पुसू नये, नदीचे मूळ पुसू नये, काळोखाचे गूढ पुसू नये. इतिहासात काळोखाचे संदर्भ आहेत, अर्थात काळोखालाही इतिहास आहे. काळोखात कळ्यांची फुलं होतात, उजेडात फुलांची उधळण. काळोखात माणसं भूत होतात, उजेडात भूतांची धावपळ. काळोख तुझ्या आधी आणि नंतरचाही एक वफादार सोबती. कविता तेव्हाही होती आजही आहे, रात्रीला घट्ट बिलगलेल्या काळोखासारखी. रोज रोज राती मनाच्या भोवती जळतात व्याधी काळोखाच्या. अतिशय सुंदर अशी कविता आहे नामदेव कोळी यांची. आणि नामदेव कोळी हे एकीकडे ग्राम जीवनाची संवेदना व्यक्त करतात आणि त्याचबरोबर शहरी मध्यमवर्गीय मानसिकतेचेही ते चित्रण करतात. त्यामुळे ही कविता व्यापक परिमाण घेऊन अवतरताना आपल्याला दिसते. त्याचबरोबर त्यांनी अजून एक संग्रह आहे यामध्ये पुस्तक पाठवलेलं आहे आणि ते पुस्तक आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी ते पॅक केलेलं आहे मित्रांनो. तर हा त्यांनी पाठवलेला आहे दिवाळी अंक पाठवलेला आहे त्यांनी. वाघूर या दिवाळी अंकाचं ते हे करतात, संपादन करतात आणि अतिशय घट्ट चिटकवलेला असल्यामुळे हा अंक काढायला अतिशय जड जाते. पण तरी हरकत नाही मित्रांनो, तुमच्यासाठी एवढं तर मी करू शकतो. आणि विशेष म्हणजे नामदेवने एक मित्र म्हणून प्रेम भेट हे पाठवलेला आहे, त्यामुळे त्याचीही ओळख सर्वांपर्यंत जाणं गरजेचं आहे. अतिशय त्यांनी
हे करून हा पाठवलेला आहे हा दिवाळी अंक. वाघोर या दिवाळी अंकाचं ते सातत्याने संपादन करताय. हा दिवाळी अंक 2025चा दिवाळी अंक आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी याचं संपादन केलेलं आहे. आपल्याकडे हा संग्रह असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि काळोखाच्या कविता आपल्याला कशा वाटल्या तेही मला कळवा. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.